हाय फ्रेंड्स, वेलकम टू द फोर्थ पार्ट ऑफ गणपतीपुळे सिरीज. इकडे माझ्याकडून काही लास्ट व्हिडिओमध्ये ना 2-3 क्लिप्स मिस आऊट झाले होते, ते मी तुम्हाला इथे दाखवते. ॲक्च्युली आरेवारे बीच रिसॉर्टचं मी आतून शूटिंग केलं होतं, ते माझं राहिलं दाखवायचं तुम्हाला. सो मी इथे तुम्हाला काही क्लिप्स ॲड करते, तेवढा बघा. खूप छान होतं आरेवारे बीच आतून. ते रिसॉर्ट कम्प्लिटली त्या आरेवारे बीचला प्रायव्हेट ॲक्सेस देतो. सो आपल्याला इझिली बीचवरती जाता येतं, कारण की तिकडनं बॅक गेटून प्रायव्हेट ॲक्सेस आहे त्याला. तुम्हाला दिसेलच पुढे या व्हिडिओ क्लिपमध्ये. आतमध्ये खूप छान होतं एरिया सगळा. जो काही एरिया होता तो पूर्ण निसर्गरम्य होता. लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज होत्या, खूप सारी झाडं होती आणि मोस्ट ऑफ दी सगळी झाडं ही फक्त आंब्याचीच होती. आम्ही आंबेसुद्धा खाल्ले. तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्लिपमध्ये. प्लीज कंटिन्यू करा. तर इथे खूप सारी झाडं होती. ही पामची झाडं खूप जास्त प्रमाणात असतात कोकणात, सगळ्यांनाच माहिती आहे. परत केळीची झाडंसुद्धा होती, बघू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला जसं लास्ट क्लिपमध्ये सांगितलं होतं की बॅक गेटला डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचचा. सो हे ते बॅक गेट आणि इथून आपण डायरेक्ट बीचवरती जातो. सो दिस इज द प्लस पॉईंट ऑफ दॅट रिसॉर्ट की आपल्याला एक प्रायव्हेट ॲक्सेस आहे बीचला. कुठूनही लांबून जायची गरज नाही आहे. हां, फ्रंट व्ह्यू ॲक्च्युली पलीकडनं जो आपल्याला पलीकडच्या साईडला दिसतो आहे ना, तो फ्रंट व्ह्यू आहे. जिथे जे लास्ट क्लिपमध्ये आम्ही पाण्यात गेलो होतो ना, ते त्या साईडने गेलो होतो. तर हे आहे बॅक गेट बीचचं. तर इकडनं आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस मिळतो बीचला. सो खूप छान होतं ॲक्च्युली. सकाळी सकाळी आम्हाला खूप छान वाटत होतं. लास्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेलच, आम्ही छान टाईम स्पेंड केला ॲक्च्युली. आणि खूप पाणी जवळ होतं ॲक्च्युली. आणि अजून एक गोष्ट सांगायची इच्छा आहे की बॅक गेटनी पाणी खूप जवळ आहे, पण तेवढंच की पाण्याची जी खोल असतं ना पाणी, ते त्या साईडला खूप जास्त खोल आहे. म्हणजे खूप जवळच आहे. जास्त आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, जेवढं फ्रंट व्ह्यूने जाऊ शकतो. सो इतकी काळजी घ्यायची फक्त, बाकी काही नाही. इथे आमचा टाईमपास चालू होता बीचवरती. सो हा आमचा टाईमपास. आणि काय नाही, अजून काय पाहिजे आयुष्यात, इसी की कमी आहे. इतकं निवांत आणि शांत आयुष्य मिळालं तर कोणाला नको. समुद्र, त्या लाटांचा आवाज आणि ती शांतता आणि माझं सुंदर असं छोटंसं बाळ, मला काही नको आहे अजून आयुष्यात. बस इतकंच काय देवाने दिलं आहे ते खूप छान दिलं आहे आणि ह्याच्यातच मी खूप समाधानी आहे. हे बघा ना, इकडे हा शहाणा परस्पर तिकडनं स्टेअर्सनी वरती गेला आणि वरून मला आवाज येत होता. मी बघत होती आदू कुठे आला खाली. नंतर
त्यानंतर इथे ना हे वेगळ्याच आम्हाला प्रकारचं फ्रूट मिळालं. ॲक्च्युली मम्मी ते टेस्ट करून सांगत होती की हे नक्की कसलं आहे. तर म्हणत होती की आंबट आहे. आणि ॲक्च्युली ते खूप लाल होतं माहिती आहे का. मम्मीचा हात नंतर खूप असा लाल झाला होता. तर मम्मीचं असं म्हणणं होतं की ते बहुतेक जाम किंवा कोकम असू शकतो. आम्हाला काही एवढं समजलं नाही. तर मस्त होतं म्हणजे. त्याच्यानंतर इकडे बघा आदू आंबा खातोय. प्युअर म्हणजे आमच्या समोरच आंबा पडला ॲक्च्युली. आणि मग तिकडचे एक दादा होते, त्यांनी आम्हाला आंबे दिले. मग इकडे आदू आंबे खातोय. कच्चा नाही गेल तो. नाही स्वतः पडलेला आहे. ते लोक लांब खायला आले बघा. ते मॅनर्स असले ना तू तसंच वागतो. इकडे बघा आमचा हनुमान. त्याचं तोंड बघा कसं झालंय. त्याला आंबा खाता येत नाही एवढं नीट, पण तो खायचा प्रयत्न करत होता. यम्मी आदू, आदू यम्मी आहे. मी नाही पेकलं. हा खरंच असं म्हणतात ना, कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब असावं लागतं. सो ते खरंच खरं आहे. मला पर्सनली कोकण खूप आवडतं. झाले ना. आणि आदू पण इथे एन्जॉय करतो. बघून मला खरंच खूप आनंद होत होता. छान वाटत होतं. तेच ना त्याला ती. आणि इथे आल्यानंतर मला थोडं माणूस रिलॅक्स, भूक पण लागली. एक काहीतरी एक आपल्याला नाही का एक शांतता. व्हेरी गुड. आल्यानंतर जसं आपल्या डेली रुटीनमध्ये नाही मिळत. सो या म्हणून कधीतरी असं लांब कुठेतरी यावंसं वाटतं. आपल्या इकडच्या विहिरी ज्या असतात ना, त्या खूप वेगळ्या असतात. पण कोकणातल्या विहिरी बघा इतक्या खोल असतात. आणि त्यांचा शेप बघा खूपच अशा त्यांचा जो सर्कल असतो, त्यांचा जो तो विहिरीचा रेडियस जो असतो ना, तो खूपच छोटा असतो. त्यामुळे खूप कमी जागेमध्ये त्यांना ती विहीर बांधावी लागते. मस्त होते ती विहीर. म्हणजे मला माहिती आहे पर्सनली तशा विहिरी कोकणातल्या अशा असतात, कारण की मी खूप ठिकाणी बघितलं. सो छान होती विहीर. चल. सो यानंतर आम्ही गेलो आमच्या रूमकडे आणि फ्रेश व्हायला. आणि मग तिकडनं आम्हाला बाहेर पडायचं होतं. सो या हे छोटंसं शूट केलं होतं मी. तर मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. प्लीज नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढे काही फोटोज आहेत मध्ये मध्ये काढलेले, ते तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.